थांबा विचारतो सर, गेली 4 दिवस झालं ठिय्या आंदोलन चालू आहे. विविध साखर संघटना, शेतकरी संघटनाच्या प्रतिनिधींचं 11 संघटना त्यामध्ये आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झाले होते, त्याच मुद्द्याच्या मागण्या येत आहेत. आपली काय भूमिका सगळी? या ज्या 11 संघटनांचं सध्या आंदोलन चालू आहे, याला अनुसरून माननीय जिल्हाधिकारी येडगे साहेबांची एक मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये बऱ्याचशा चर्चा झाल्या मुद्द्यावरती. यांच्या प्रामुख्याने 3-4 मागण्या आहेत. यातील काही बाबी या ज्या आहेत या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने आहेत. याच्या बाबतीमध्ये आपण माननीय साखर आयुक्त कार्यालयाकडे यांचे निवेदन पाठवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं निश्चितपणे याच्यावरती कार्यवाही अपेक्षित आहे. माझं आंदोलनकर्त्यांना आव्हान राहील की आपण या ज्या मागण्या आहेत या कार्यालयाच्या स्तरावर नसल्यामुळं आपण आपलं आंदोलन जे ठिय्या आंदोलन आहे ते स्थगित करावं. आपण आणि या कार्यालयामार्फत आपल्या ज्या मागण्या आहेत 12.5% रिकव्हरी असल्यानंतर 18% HND आकार घेण्यात यावी किंवा पूर्वीचा जो RSF आहे तो देण्यात यावा. अशा ज्या आणि वजन काट्याच्या बाबतीमध्ये याच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी एक पथक नियुक्त केलं आहे पूर्ण जिल्ह्यासाठी आणि त्या पथकामार्फत विविध कारखान्याचे जे काटे आहेत ते अचानकपणे तपासले जातात आणि त्याच्यावरती जो काही अहवाल येईल त्या समितीचा त्याच्यानुसार संबंधित कारखान्याविरोधात जी काही कायद्यातील तरतूद असेल त्यानुसार कारवाई केली जाईल. कलेक्टरच्या मिटिंगमध्ये झालं की वजन काट्याचं जे एक मशीन आहे ते आपल्याकडं कोल्हापुरात आलेलं आहे, मात्र त्याचा वापर होत नाही, ते एका संस्थेमध्ये तसंच पडून आहे असं म्हटलं. हा मुद्दा खरं तर तो वजन काटे विभाग जे आहे त्यांच्याशी संलग्न आहे, त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं योग्य नाही. तरी आंदोलन तुमचा रोजचा संवाद चालू आहे? आंदोलकांशी आमचा दैनंदिन संवाद चालू आहे. त्यांना यापूर्वी आम्ही 6 तारखेला पण त्यांचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती आम्ही समर्पक असं उत्तर दिलेलं आहे, परंतु त्या उत्तराने त्यांचं समाधान झालेलं नाही. तुम्ही पुन्हा एकदा आव्हान करता की तरी मागणी? आम्ही पुन्हा एकदा त्यांना आव्हान करतो की आपण हे जे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे ते स्थगित करावं. शासनामार्फत, साखर आयुक्त कार्यालयामार्फत आणि या कार्यालयामार्फत आपले जे मुद्दे आहेत त्याच्यावर निश्चितपणे विचार केला जाईल आणि त्याची निराकरण केले जाईल. धन्यवाद. हो.